विधिमंडळामध्ये लक्षवेधींना अनन्यसाधारण महत्व आहे, पण विधिमंडळ अधिवेशनामध्ये लक्षवेधी कोणत्या खात्याची यावरून दोन खात्यांमध्ये ढकलाढकली सुरू असल्याची गंभीर बाब निदर्शनाला आली आहे। या प्रकरणी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी संबंधित मंत्री आणि सचिवांना खडे बोल सुनावलेत। नेमकं काय झालंय बघूया। लक्षवेधींची जबाबदारी कोणता मंत्री घेईना। विधिमंडळात लक्षवेधींचा फुटबॉल। विधान परिषद सभापतींची सामान्य प्रशासनाला तंबी। विधिमंडळ अधिवेशनात सामान्य लोकांचे प्रश्न समस्या या लक्षवेधीच्या स्वरूपात मांडण्यात येतात। आमदारांनी मांडलेल्या लक्षवेधीला संबंधित खात्याचे मंत्री सभागृहात उत्तर देतात। पण नाशिकमधील कोल्ड स्टोरेज मार्केट बाबतच्या एका लक्षवेधीचा सभागृहात अक्षरशः फुटबॉल झाल्याचं पाहायला मिळालं। सत्ताधारी राष्ट्रवादीचे आमदार पंकज भुजबळ यांनी ही लक्षवेधी मांडली होती। सामान्य प्रशासन विभागाने ही लक्षवेधी नगरविकास खात्याकडे वर्ग केली। नगरविकास खात्याची उत्तरं देणाऱ्या उदय सामंत यांनी ही लक्षवेधी नगरविकासशी संबंधित नसल्याचं सांगून टाकलं। खरोखरच कळेना असं झालेलं आहे की आपण कदाचित कारवाई करतो म्हणून सांगितलेले निर्देश आणि आम्ही योग्य आहोत हे सभागृहाला दाखवण्यासाठी पुन्हा एकदा पणन आणि कृषीची लक्षवेधी नगरविकासला आलेली आहे। आपण जर सांगितलं तर मी माझ्याकडे उत्तर तयार आहे, पण ते नगरविकास खात्याशी संबंधित आहे। पण अशा पद्धतीची प्रक्रिया जर वारंवार होत असेल तर त्याचे देखील निर्देश सभापती महोदय आपण द्यावेत। विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरलंय। लक्षवेधी कोणत्या खात्याची यावरून जनतेच्या प्रश्नांचा आणि लक्षवेधींचा फुटबॉल झाल्याचा आरोप विरोधकांनी केला। एवढंच नव्हे तर लक्षवेधी ऐकणारे आणि संबंधित निर्णय घेणारे मंत्री वेगळे असल्यानं मोठा घोळ होत असल्याचा आरोपही विरोधकांनी केला। ह्या तीन मध्ये काय कशा पद्धतीने आता ह्याचं कामकाज आपण सुरळीत आणणार ते समन्वय काय झालंय की आमच्या प्रश्नांचा आणि लक्षवेधीचा झालाय फुटबॉल। एक जण मारतोय इकडून तिकडे जातोय, तिकडून मारतोय तिकडे जातोय। आम्ही कुठे आहोत ते तर सांगा आम्हाला। आम्ही लक्षवेधी उपस्थित करतोय, आम्ही प्रश्न उपस्थित करतोय, ही आमचा गुन्हा ठरतोय की काय असं आम्हाला वाटायला लागलंय। आमची भाषणं, आमच्या तक्रारी, आमच्या जनतेच्या समस्यांचा पाढा ऐकणारे मंत्री वेगळे आणि निर्णय घेणारे मंत्री वेगळे। फाईल आम्ही जे आमचं म्हणणं ऐकतात त्यांच्याकडे फाईल कधी जातच नाही, मंत्र्यांच्या दुसऱ्याच मंत्र्यांच्याकडे फाईल जाते, त्यामुळं विषयाला न्याय मिळत नाही। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या ही बाब निदर्शनास आली। कोणती लक्षवेधी कोणत्या खात्याची याचा निर्णय घेण्याचा अधिकार सामान्य प्रशासन विभागाला, त्यामुळे सामान्य प्रशासनानं लक्षवेधींबाबत निर्णय घेताना योग्य प्रकारे घ्यावा अशी तंबी देण्यात आली। माननीय मंत्री महोदयांनी ज्या पद्धतीने लक्षवेधीचं वाचन केलं, शेवटी नाशिकचे आमदार आहेत आणि कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती लोकांची गैरसोय होऊ नये हा त्यांचा हेतू असल्या कारणानं आपण जे वाचलंय ते बरोबर आहे। GADने आपल्याला ते निर्देशित केलं आणि त्याप्रमाणे आपल्या विभागाकडून उत्तर देखील आलेलं आहे। मग अशा सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये मला वाटतं GADला देखील या संदर्भामध्ये दोनदा ज्यावेळेस असं होतं त्यावेळेस नेमका विभाग कोणता आहे आणि उत्तर कोणी द्यावं हे अशा पद्धतीचं सभागृहात येणं हे गंभीर आहे आणि अशा पद्धतीचं होता कामा नये। आपला अजून रोल सुरू झालेला नाही, त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये आणि म्हणून हे कालच जर आपण सभागृहात होता तर हे आमच्या विभागाकडे पाठवा म्हणलं असतं तर हा प्रश्न उपस्थित झाला नसता। आणि म्हणून आपल्याला या संदर्भामध्ये आपण उत्तर देणार असाल तर आपण उत्तर द्या, सुरुवात करा। त्यामुळे गंभीर आहे, यापुढे असं होणार नाही हे संबंधित विभागाने याची गांभीर्याने दखल घ्यावी। विधिमंडळ कामकाजात लक्षवेधींना अतिशय महत्व आहे, पण लक्षवेधींचाच फुटबॉल होत असेल तर जनतेचे अति तातडीचे आणि तातडीचे प्रश्न सुटणार कसे असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला। ओम देशमुख सह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।